या लेसन मध्ये आपण कन्व्हर्टिंग फ्रॅक्शन्स इनटू डेसिमल्स या टेक्निकचं दुसरं उदाहरण पाहूया। या टेक्निक मध्ये आपण वापरतो सूत्र एकाधिकेन पूर्वेण। आता हे दुसरं उदाहरण काय आहे? दुसरं उदाहरण आहे 1/17। 1/17 एक 1/17 न्यूमरेटर आहे 1, डिनॉमिनेटर आहे 17। न्यूमरेटर आहे 1 आणि डिनॉमिनेटर आहे 17। पण एक नियम लक्षात घ्या मित्रांनो, ही टेक्निक जर का तुम्हाला वापरायची असेल तर डिनॉमिनेटर मध्ये असणाऱ्या नंबर मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, डिनॉमिनेटर मध्ये जो नंबर आहे त्या नंबरच्या युनिट्स प्लेस मध्ये 9 असणं आवश्यक आहे। You need to have 9 in the units place of denominator। मग आता या 17ला अशा एका नंबर मध्ये कसं कन्व्हर्ट करायचं की ज्या नंबर मध्ये युनिट्स प्लेस मध्ये 9 आहे? सोपं आहे, लक्षात घ्या। न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघांनाही 7 नी जर मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे? 1 into 7 आणि 17 into 7 काय येईल उत्तर? 1 into 7 7 आणि 17 into 7 17 7 जा किती होतात? 119। 17 7 जा होतात 119। लक्षात घ्या, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एकाच मल्टिपलनी आपण गुणतो आहे, एकाच मल्टिपलनी आपण मल्टिप्लाय करतोय, त्यामुळे किमतीमध्ये व्हॅल्यू मध्ये कुठलाही फरक पडणार नाही। फ्रॅक्शनच्या व्हॅल्यू मध्ये कुठलाही फरक पडणार नाही। ओके, आपण असं करू शकतो। आपण असं का केलं? कारण नियम असा आहे आपला, कंडिशन अशी आहे की ही जर टेक्निक वापरायची असेल एकाधिकेन पूर्वेण या सूत्राचा उपयोग करून डिव्हिजन करणं, ही टेक्निक जर वापरायची असेल तर दिलेल्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटर मध्ये युनिट्स प्लेस मध्ये 9 असायलाच हवे। पण इथे तर 7 आहे, म्हणून या 17ला अशा एका नंबर मध्ये आपण कन्व्हर्ट केलं की ज्या नंबरच्या युनिट्स प्लेस मध्ये 9 असतील। म्हणून आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघांनाही 7 नी मल्टिप्लाय केलं आणि उत्तर आलं 119। बरोबर? तर आता लक्षात घ्या, आता काय करायचंय? 7/119 हा जो फ्रॅक्शन आहे, न्यूमरेटर आहे 7 आणि डिनॉमिनेटर आहे 119, यावरती आता अप्लाय करायचंय आपल्याला एकाधिकेन पूर्वेण सूत्र। कसं करतो आपण? 7/119 याची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 7/119 प्लस 1 अशी आहे। आपण हे मागच्या एक्झाम्पल मध्ये अगदी सुरुवातीला डिटेल पाहिलेलं आहे। 7/119 याचं उत्तर जर तुम्ही काढलं आणि याचं जर उत्तर काढलं तर या दोघांची व्हॅल्यू ही जवळपास सारखी असते। बरोबर? जवळपास सारखी असते, म्हणून अप्रॉक्सिमेटली इक्वल टू। बरोबर? तर आता इज इक्वल टू 7/120। 119 प्लस 1 120। आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यामध्ये डेसिमल पॉइंट जो असतो तो एका प्लेसनी लेफ्ट साइड कडे आणा। ठीक आहे, एका व्हॅल्यूनी ती डावीकडे आणा। म्हणजे काय होणार आहे? इज इक्वल टू 0.7/12.0। बरोबर? 0.7/12.0 लक्षात घ्या, व्यवस्थित लक्षात घ्या। न्यूमरेटर 7, डिनॉमिनेटर 120। या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये आपण काय केलं की डेसिमल पॉइंट जो आहे तो डेसिमल पॉइंट आपण एका प्लेसनी लेफ्ट साइड कडे आणला, डावीकडे आणला, म्हणून आपल्याला मिळालं 0.7/12.0। आता याला आपण कसं लिहू शकतो? 0.7/12 इज इक्वल टू, लक्षात घ्या मित्रांनो, हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे, प्रॉपर स्पष्टीकरण सुद्धा लिहायचं आहे। ठीक आहे? ओके, देन 0.7/12 इज इक्वल टू, चला डिवाइड करूया आपण आणि आन्सर लिहिणार आपण एकाच लाईन मध्ये आन्सर लिहिणार। या जरा वरच्या बाजूला म्हणजे थोडं वरच्या लेवलला आपण लिहिणार कॉशंट्स आणि जरा खाली त्याला प्रिफिक्स म्हणून आपण लिहिणार रिमाइंडर। रिमाइंडर आपला उत्तराचा भाग राहणार नाही। शेवटी जेव्हा आपण आन्सर लिहिणार किंवा लिहिलेला आन्सर कन्सिडर करणार
तेव्हा रिमाइंडर जे प्रिफिक्स म्हणून लिहिले जातील ते आपल्या आन्सरचा भाग राहणार नाही, उत्तराचा भाग राहणार नाही. म्हणून थोडासा मी खालच्या लेव्हलला लिहितोय म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होऊ नये म्हणून. ओके, सो स्टार्ट. सुरुवात करूया. 0 पॉइंट, या 0 पॉइंटसाठी 0 पॉइंट इथे लिहून घ्या. ठीक आहे. आता या 7 ला 12 ने भागा, डिवाइड 7 बाय 12. 7 लहान आहे म्हणून 0चा भाग जाणार आहे, कॉशंट 0 होणार आहे आणि रिमाइंडर काय राहणार आहे? रिमाइंडर राहणार 7. बरोबर. रिमाइंडर 7, हा रिमाइंडर 7 जो आहे तो ॲज ए प्रिफिक्स म्हणून या 0 ला लावणार. बऱ्याच मुलांना हे समजायला अडचण जाते. पहा, 7 ला जर मी 12 ने भागलं, हा आहे 7. ओके, 7 ला जर मी 12 ने डिवाइड केलं तर काय येणार? 0. कॉशंट काय येणार? 0. 12 0 0 आणि रिमाइंडर 7. हेच नेमकं मी इथे लिहिलेलं आहे. 0 कॉशंट आणि हा जो रिमाइंडर 7 आहे त्याला प्रिफिक्स म्हणून लिहिलेला आहे. राईट. चला पुढे. आता याला वाचायचं कसं आहे? 70 असं वाचायचं आहे, 70 असं वाचायचं आहे. या 70 ला 12 ने डिवाइड करा. आपण यापुढे काय करणार? कॉशंट लिहिणार वरती आणि थोडंसं खालच्या लेव्हलला लिहिणार आपण रिमाइंडर. त्याच स्टेप मधला रिमाइंडर त्या कॉशंटला प्रिफिक्स म्हणून लिहिणार. आणि वाचणार कसं? प्रिफिक्स आणि कॉशंट याला एकत्रित वाचणार. म्हणजे या ठिकाणी जसं 7 रिमाइंडर आहे, कॉशंट 0 आहे, तर याला वाचलं आपण 70. या पद्धतीने वाचणार. ठीक आहे. तर आता 70 ला डिवाइड करा 12 ने. किती? 12 पंचे 60, 5 12 5 जा 60, 12 5 जा 60. 70 मायनस 60 10. 10 आहे रिमाइंडर म्हणून प्रिफिक्स म्हणून लिहिला. आता याला वाचणार कसं? 105. 105 ला 12 ने डिवाइड करा. 12 7 जा 84, 12 8 जा 96, 12 8 जा 96 आणि 105 मायनस 96 रिमाइंडर आहे 9. 105 मायनस 96 9 म्हणून रिमाइंडर 9 आपण लिहिला प्रिफिक्स म्हणून या कॉशंट डिजिट 8 ला. आता याला वाचायचं कसं? 98. या 98 ला डिवाइड करा 12 ने. पुन्हा 8, कॉशंट येणार पुन्हा 8 कारण 12 8 जा 96. 98 मायनस 96 रिमाइंडर 2. याला वाचा 28 आणि डिवाइड करा 12 ने. 12 2 जा 24. 28 मायनस 24 रिमाइंडर 4. याला वाचा 42. डिवाइड करा 12 ने. 42 डिवाइडेड बाय 12. 12 त्रिक 36. 12 3 जा 36. 42 मायनस 36 रिमाइंडर 6. याला वाचायचं कसं? 63. डिवाइड करा 12 ने. 12 5 जा 60 म्हणजे 63 मायनस 60 रिमाइंडर 3. रिमाइंडर 3 लिहा ॲज ए प्रिफिक्स या कॉशंटला 5 ला. वाचायचं कसं? 35. पुन्हा 12 ने डिवाइड करा. 12 2 जा 24 रिमाइंडर आहे 11. 35 मायनस 24 रिमाइंडर 11. 112. 112 ला 12 ने डिवाइड करा. यावेळेला मात्र 12 9 जा 108. सो 12 9 जा 108. 12 9 जा 108. 112 मायनस 108 रिमाइंडर 4. आता याला वाचा 49. 49 डिवाइडेड बाय 12 किती? 12 4 जा 48. 12 चौक 48. ठीक आहे. सो 49 मायनस 48 रिमाइंडर 1. सो कॉशंट 4 रिमाइंडर 1. 12 1 जा 12. 14 मायनस 12 2. पुन्हा 12 1 जा 12 रिमाइंडर 9. 21 ला 12 ने डिवाइड केलं. 21 मायनस 12 9 म्हणून कॉशंट 1 रिमाइंडर 9. या 91 ला 12 ने डिवाइड करा. 12 7 जा 84. 91 मायनस 84 रिमाइंडर 7. पुढले डिजिट्स आता खाली लिहा, इथे जागा संपलेली आहे. 77. 77 डिवाइडेड बाय 12. 12 सखम 72. 12 6 जा 72. 12 6 जा 72 रिमाइंडर 5. याला वाचायचं कसं? 56. 56 डिवाइडेड बाय 12. 12 4 जा 48 रिमाइंडर 8. 56 मायनस 48 रिमाइंडर 8. 12. आता याला वाचायचं कसं? 84. 84 डिवाइडेड बाय 12. 12 7 जा 84 रिमाइंडर 0.
मात्र लक्षात घ्या इथे हा जो 7 आहे तोच डिजिट आहे जिथून आपण सुरुवात केलेली होती पहा 7 डिवायडेड बाय 12. त्यामुळे आता जर का या 7 ला तुम्ही डिवाइड केलं तर हाच सेट 0 5 8 8 2 3 5 हा रिपीट होणार आहे. म्हणून इथे तुम्हाला डिव्हिजन थांबायची आहे, कारण या 7 ला जर तुम्ही डिवाइड केलं तर हा जो सेट आहे 0 5 8 8 2 3 5 2 9 4 1 1 7 6 4 7 हा जो कॉशंट आहे, हा जो सेट ऑफ कॉशंट्स आहे हा रिपीट होणार आणि रिपीट होत राहणार. ठीक आहे, म्हणून आपण इथे डिव्हिजन थांबायचंय. तर अशा पद्धतीने हे डिव्हिजन केल्या जातं अशा डिनॉमिनेटर्सला की ज्या डिनॉमिनेटरमध्ये 7 हा युनिट्स प्लेस डिजिट आहे. ठीक आहे, पुढल्या व्हिडिओमध्ये पुढलं एक्झाम्पल पाहूया.